तरी फोटो आहे म्हणून लगेच त्याला बेड्या ठोका, अटक करा असं होत नाही. कारण राजकारणामध्ये आपण एकमेकांसोबत फोटो काढत असतो, अनेकांसोबत जात असतो आणि फोटो आहेत म्हणून लगेच त्याला पण गुन्हेगार धरा, नवनाजी हे इथेच एक चुकीचं मुद्दा होतं. महत्वाचा असा आहे की ज्या पीडितांनी तक्रार केलेली आहेत किंवा ज्या संभाव्य पीडित आहेत अशांशी सध्या चर्चा चालू आहे, त्यांना पुढे येण्याची विनंती केली जाते. पण ज्यांचे आधीच फोटो आहेत विविध पद्धतीच्या पूजा अर्चना करताना त्यांना का नाही काही विचारलं जात आहे? नाही नाही, पूजा करणं गुन्हा आहे का? पूजा करणं हा काही अहो गुन्हा पण नाहीये. त्यातनं पण संबंध सुद्धा त्या दिसून येतो ना. ऐका ना, त्याच्यामध्ये काही कुठल्या त्या ज्यांचे फोटो आहेत त्यांच्याबद्दल एखाद्या पीडित महिलेची तक्रार आहे का की यांनी आमच्याकडे नाही काहीतरी नाही, चूक तुम्ही केलं? चुकीच्या अशी अर्थाने आजपर्यंत तुम्ही तक्रार चुकीच्या अर्थाने माझ्या मग तेच प्रश्नाचा सांगतोय. मुद्दा लावून जर का घेताय. ऐका, पूर्वीजी तुमचा फोटो समजा त्या मंदिरात पूजा करताना आला, तुमच्याबद्दल काहीतरी तक्रार नाही पण पाहिजे ना, अशा काहीतरी परिस्थितीमध्ये आक्षेप आले नाही, पाहिजे, अशा तर परिस्थितीमध्ये त्याबद्दल चौकशी करण्यात लगेच काही फोटो चुकीचं नाहीये ना, माहिती फोटो आहे म्हणून घेण्यासाठी. अरे पूर्वीजी फोटो आहे म्हणून चौकशी होते का? फोटो शेकडो लोकांसोबत असतात. आता तिथं शिवमंदिर आहेत, नाही पण शिवमंदिरामध्ये याच हजारो फोटोवरनं लोकं रुपाली होते. चाकणकरांचा राजीनामा घेतला ना नवनाजी सरकारानं. रुपाली नाही, नाही, चाकणकरांचं नाही. प्रकरण नाही, वेगळं आहे. नाही. रुपाली चाकणकर ह्या सदस्य कसं होत्या वेगळं आहे त्या नक्की? शिवलिका. अच्छा. अरे रुपाली चाकणकर त्या शिवलिका जी काही संस्था होती त्याच्या सदस्य होत्या. बर. त्यामुळे रुपाली चाकणकरांनी स्वतःहून राजीनामा दिला आणि या प्रकरणामध्ये योग्य वेळी त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर या देखील काही संबंध असतील तर त्यांची देखील चौकशी होईल. कोणालाही सोडलं जाणार नाही. गृहमंत्री सक्षम आहेत, पोलीस अधिकारी सक्षम आहेत. आणि नक्की काही कोणालाही पोलीस सोडलं अधिकाऱ्यांना जाणार नाही. याच्या आज जो आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं पूर्वीजी होतं. पूर्वीजी फक्त एकच हा. सांगतो, काँग्रेसचे नेते सगळे बोलतायत 2003 पासून या भोंदू भावाचे काळे कारनामे त्या भागामध्ये चालत होते. 3 पासून 14 पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. आता आपण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात काही अर्थ नाहीये की त्या काळात कोण होतं, आता कोण होतं, मग मागच्या 5 वर्षात काही झालं नाही, आता काही झालं नाही. जेव्हा पीडिता समोर आल्या तेव्हा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचं काम केलं, गुन्हा दाखल केला. बरोबर आहे आणि या म्हणूनच भोंदू हे भावाला राजकारण बेड्या होत ठोकल्या. नाहीये का? या मुद्द्यानेच आपण या संपूर्ण विषयाची सुरुवात केलेली होती